हृदयविकाराचं चालल्यानंतर ऍसिडिटी वाढणे, बसल्यावर जेवल्यानंतर ऍसिडिटीचा जास्त त्रास होणे, नेहमी तुम्हाला ऍसिडिटी होत असेल पण त्याच्यापेक्षा वेगळी ऍसिडिटी आहे तुम्हाला जाणवतं आणि ते जाणवलं की तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं एक याच्यातनं मी सांगू शकेल. दुसरं, गवळी काकू जेव्हा आमच्याकडे आल्या तर त्यावेळेस त्यांचं हृदयविकाराचा झटका फार मोठा होता. हार्ट अटॅक, अँटेरियर वॉल इन्फार्क्ट म्हणजे पुढच्या बाजूला इजा जास्त झालेली होती, पंपिंग कॅपॅसिटी 30% कमी होती आणि रक्तदाब कमी, श्वास फार लागत होता, हार्ट फेल्युअर मध्ये होता. म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो की अँटेरियर वॉल इन्फार्क्ट विथ कार्डिओजेनिक शॉक विथ हार्ट फेल्युअर असे जेव्हा शब्द आम्ही वापरतो, रुग्णाला समजून सांगतो किंवा नातेवाईकांना सांगतो की आता जी काही आहे अत्यवस्थ अवस्था आहे, त्यांना काही समजत नव्हतं. म्हणजे बेसिकली ऑक्सिजनच्या लेवल्स शरीरामध्ये कमी झाल्या होत्या आणि त्या मेंदूपर्यंत व्यवस्थित जात नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांना ड्राउझीनेस जास्त होता आणि झोप आल्यासारखं वाटत होतं. अशा याच्यामध्ये मग आता प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे रुग्णाला कोणतंही रक्त पातळ करायचं औषध न देता इमिजिएटली अँजिओग्राफी करून त्या नसमध्ये जर ब्लॉक असेल तर अँजिओप्लास्टी करणं हे जीव वाचवण्याकरता सगळ्यात महत्वाचा आणि चांगला उपाय आहे. आणि त्या पद्धतीची उपचार पद्धती आम्ही यांच्यामध्ये वापरली. इमिजिएट अँजिओग्राफी करून नस 100% बंद होती. त्याच्यामध्ये थ्रॉम्बस ॲस्पिरेशन कॅथेटर म्हणजे ज्याच्यातनं गुठळी आपण ऍब्सॉर्ब करू शकतो, तो कॅथेटर वापरून गुठळी काढून घेऊन तिथं ब्लॉक होता तो बलूननी काढून स्टेंट तिथे टाकला. त्याच्यानंतर सुद्धा 3 दिवस त्यांना रक्त वाढवण्याची औषधं लागत होती. त्याच्यानंतर ते वाचतील का नाही अशी परिस्थिती त्याच्यानंतरही होती, कारण की हृदयाला इजा ऑलरेडी झालेली होती आणि हृदयाला इजा झाल्यानंतर ती केव्हा भरून येईल हे सांगणं फार अवघड असतं. त्याच्यामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 महिने 3 महिने लागतात की तुमची हृदयाची पंपिंग क्षमता पूर्णपणे नॉर्मल व्हायला. म्हणूनच हृदयविकाराचा झटका आल्यावर पहिले 3 तास अति महत्वाचे. याच्यामध्ये तुमची नस उघडणं फार महत्वाचे ठरते, जेणेकरून स्नायूंना कमीत कमी इजा होईल आणि त्याची जी पंपिंग क्षमता चांगली राहू शकेल की जेणेकरून त्यावेळेसचं आयुष्यच नाही पण पुढचं आयुष्य पण आपण चांगलं जगू शकू. त्याच्याकरता वेळ ही फार महत्वाची ठरते. यांच्यामध्ये त्यांना ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचले, आम्ही उपचार करू शकलो. त्याच्यानंतर 6 महिने पण त्यांना 2दा ऍडमिट व्हावं लागलं, कारण की त्यांची पंपिंग क्षमता सुधारणा झालेली नव्हती. हार्ट फेल्युअरमध्ये त्या ऍडमिट झाल्या, पण आता मागच्या 1 वर्षापासून त्या व्यवस्थित आहेत, औषधं व्यवस्थित घेत आहेत आणि आज व्यवस्थित आयुष्य जगू शकतात. कारण की त्यांनी जो काय ऍसिडिटी म्हणून अंगावरती काढलेला त्रास आणि त्याच्यानंतर डॉक्टर्सनी बघून त्याच्यावरती इमिजिएट उपचार करण्याचे घेतलेले निर्णय आणि त्याच्यामुळे ते वाचू शकल्या आणि आज चांगलं आयुष्य जगू शकतात. ऍसिडिटीचं काय झालं? ऍसिडिटीचं काय झालं? आता होते का परत ऍसिडिटी? होत आता म्हणजे महिनाभर तुम्ही जे काय स्वतःचे थोडक्यात म्हणजे सेल्फ मेडिकेशन करत होतात ते ऍक्च्युली हार्टचा प्रॉब्लेम होता. आता ऍसिडिटी होत नाही. काहीच नाही. ओके.